यवतमध्ये एक सभा झाली। या सभेला प्रचंड गर्दी होती। तिथं आपल्या उथळपणासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे प्रसिद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि नवीनच हिंदुत्ववादी झालेले अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप या दोन्ही नेत्यांची भाषणं झाली आणि नेहमीप्रमाणेच गोपीचंद पडळकरांनी त्यांची बेजबाबदार वृत्ती इथंही दाखवून दिली आणि हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा बनू पाहणाऱ्या नव हिंदुत्ववादी संग्राम जगतापांनी इथं अतिशय प्रक्षोभक भाषणं केली। या दोन्ही नेत्यांनी अतिशय खालची भाषा वापरली। अगदी आक्रमक हिंदुत्ववाद्याकडून मुस्लिमांबद्दल जो स्पेसिफिक शब्द वापरला जातो तो शब्द या नेत्यांनी सुद्धा अनेक वेळा वापरला। सोबतच मुस्लिमांवर बहिष्कार घातला पाहिजे, हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे किंवा मुस्लिमांसोबत कसलेही संबंध ठेवले नाही पाहिजेत अशी टोकदार भाषा वापरली। आता यामुळे हिंदूंमध्ये जो संताप हळूहळू कमी होत होता त्या संतापाला अजून हवा मिळाली।